नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला झटपट होणारा आणि सर्वांना आवडेल असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे, तो म्हणजे शेवयांचा उपमा. हा शेवयांचा उपमा बनवण्याकरता तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही भाज्या वापरू शकता. तर इथे मी पाणी उकळवायला ठेवले आणि त्याच्यामध्ये एक गाजर बारीक चिरून घातलेला आहे, कारण गाजर शिजायला वेळ लागतं म्हणून ते मी पाण्यात उकळवून घेत आहे. तसेच एक वाटी मी आता याच्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत. तर या शेवया साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला या पाण्यात उकळवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक शिमला मिरची, एक कांदा आणि एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि थोडासा कढीपत्ता लागेल. इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये चिरलेला बटाटा आणि कांदा घातलेला आहे. बटाटा साधारण शिजेपर्यंत, थोडासा मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. इथे शेवया उकळून झाल्यानंतर लागलीच मी त्या थंड पाण्यातनं काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा गोळा होऊ नये. बटाटा छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे. ते सुद्धा 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेवया घालायच्या आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम शेवयांचा उपमा तयार झालेला आहे. मस्त गरमागरम शेवयांचा उपमा तयार झालेला आहे. तो सर्व करताना वरनं थोडंसं लाल तिखट भुरभुरवा, कोथिंबीर घाला आणि लिंबू सर्व करा. चवीला अप्रतिम असा लागतो आणि झटपट होणारा असा हा नाश्ता आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा. धन्यवाद. बाय बाय.